आज शिवांशच्या टिफिनला असा साधा सिंपल असा चिवडा बनवला होता, ज्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण आणि थोडीशी हळद आणि मीठ टाकून हा मुरमुऱ्यांचा चिवडा बनवला होता। खरं तर हा आता सध्या खूप पावसाचं वातावरण चालू आहे, त्यामुळे चिवडा असा मऊ मऊ पडतो, पण जर का मंद गॅसवरती असा जास्त वेळ तुम्ही जर का परतवला तर तो कुरकुरीत राहतो। तर नमस्कार मंडळी, जय श्रीराम। मी किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। शिवांश स्कूलला गेला आणि मग नंतर मी माझ्या घरची सगळी कामं काही उरकली। त्यानंतर शिवांश स्कूलमधून आल्यानंतर त्याचा ड्रेस वगैरे चेंज केला, त्याला खायला वगैरे दिलं आणि आम्ही माझ्या मैत्रिणीकडे गेलो होतो बाप्पांचं डेकोरेशनची थीम पाहायला। खरं तर मी तिच्याकडे सहजच गेली होती, पण त्यांनी अजून डेकोरेशनचं त्यांचं काही काढलं नव्हतं, म्हणून म्हटलं चला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ म्हणजे तुमच्यापर्यंत हे सगळं काही पोहोचवावं। मला हे खरोखर पर्सनली खूप आवडलं, कारण तिनं नाही का ऑपरेशन सिंदूरचं डेकोरेशन केलं होतं, ज्यामध्ये सगळं काही जे काही ऑपरेशन सिंदूरमध्ये झालं होतं ते सगळं तिनं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि हे जे काही तुम्ही बघताय हे डेकोरेशन कुठल्या मंडळाचं नसून घरच्या घरी एकदम साधं सिंपल आणि स्वतःच्या हातानं बनवलेलं आहे, जे मला आणि मनूला खूप आवडलं। मनूला तर अजून काहीच माहिती नाही की ऑपरेशन सिंदूर काय होतं काय नाही, तरी पण त्याला मी हे सगळं काही सांगत होते। याने नाही का आपल्या मुलाला काय काय प्रश्न विचारण्याची आणि काय काय करण्याची इच्छा निर्माण होते। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जे काही प्लेन्स आहेत, फायटर प्लेन्स आहेत, ते सगळं काही त्यांनी स्वतःच्या हातानेच बनवलं होतं। खरं तर तळेगावमध्ये 7 दिवसाचेच बाप्पा असतात, म्हणजे 7व्या दिवशीच गणपती बाप्पांचं विसर्जन केलं जातं, म्हणून तरी पण त्यांनी अनंत चतुर्दशीपर्यंत अशा पद्धतीनं बाप्पांचं आसन वगैरे ठेवलं होतं। आणि ही जे तुम्ही बघताय हे पाकिस्तानचं बॉर्डर आहे आणि इकडचा जो एरिया आहे तो सगळा पाकिस्तानचा बॉर्डर एरिया आहे। आणि अशा पद्धतीनं हे घरच्या घरी एकदम सगळं काही सुंदर असं डेकोरेशन त्यांनी बनवलं आहे। यामध्ये त्यांनी पुठ्ठ्यांचा, कापसाचा आणि खरोखरच्या मातीचा वगैरे वापर केला आहे। या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या फक्त गाड्या आणि जे काही टॉयज आहेत तेच फक्त त्यांनी बाहेरून आणले होते, बाकी त्यांनी सगळं काही घरीच बनवलं होतं। स्पेशली मला हे फायटर प्लेन आवडलं यातलं, आणि हा पूर्ण देखावा अशा पद्धतीने दिसत होता लाईट ऑफ केल्यानंतर। याचे काही फोटोज मी तुमच्यासोबत शेअर करते। आणि यांचा बाप्पा पण असा होता। अनफॉर्च्युनेटली आम्ही बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर गेलो होतो, तरी पण मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत सगळा काही शेअर केला आहे। तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। त्यानंतर घरी आल्यानंतर मी कारल्याची भाजी वगैरे बनवली। शिवांशला कारल्याची भाजी इतकी आवडत नाही, म्हणून त्याच्यासाठी अशा पद्धतीने डाळ खिचडी बनवली। परत त्याने डाळ खिचडी खाल्ली आणि मग अशा पद्धतीने तो माझ्या कामामध्ये मला हेल्प करत होता। तुम्ही बघू शकता शिवांश खूप चांगल्या पद्धतीने कपड्याच्या घड्या घालत होता। त्याची ही पॅन्ट आहे, त्याच्या कपड्यांच्यातच तोच घड्या घालत होता। आणि नंतर मग मी तुम्हाला दाखवते माझ्या गॅलरीमध्ये हे जे काय तुम्ही गुलाबाचं फूल बघताय ते झाड काही दिवसापूर्वी अगदी छोटंसं होतं आणि आता तुम्ही बघू शकता त्याला किती छान पद्धतीनं फुलं वगैरे येत आहेत। आणि हे जे तोडलेलं फूल बघताय हे शिवांशने फूल तोडलं होतं। आणि बाकी आज अचानकच त्याची तब्येत परत खूप खराब झाली वातावरणातील बदलामुळे। आम्ही खूप आता सध्या ट्रॅव्हलिंग केलं होतं, त्यामुळे शिवांश आजारी पडला आहे, त्याला खूप ताप वगैरे आला आहे, सर्दी पण झाली आहे। त्यामुळे मग नंतर मी त्याला हॉस्पिटलला वगैरे आता घेऊन जाईन। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।